नमस्कार सर्वांना. तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण या विषयावर बोलणार आहोत, अमावस्या आणि पितरांसाठी दीपदान या विषयावर. कारण आज आहे अमावस्या. तर तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, की आपल्या घरात काही ना काही अडचणी येत राहत असतात, कामं आपले अडकतात आणि आपलं जे मन असतं ते अस्वस्थ राहतं आणि काही कारण असतं, काही समजून येत नाही. अनेक वेळा आपले पूर्वज असतात ना, आपले पितर आपल्याकडून केवळ आठवण आणि कृतज्ञता अपेक्षित ठेवत असतात. आणि याच अमावस्येचा दिवस हा पितरांचा दिवस मानला जातोय. कारण अमावस्या म्हणजे काय? तर ज्या दिवशी आकाशात चंद्रच दिसत नाही, तो दिवस म्हणजे अमावस्या, हे तर आपल्याला माहीतच आहे. हा दिवस शांततेचा, चिंतनाचा आणि आपल्या पूर्वजांची आठवण करण्याचा असतो. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की अमावस्या पितर पृथ्वीवर आपल्या घराजवळ येत असतात आणि आपल्या लेकरांकडून ते प्रेम, स्मरण आणि तर्पणाची अपेक्षा करत असतात. तर आता प्रश्न पडतो आहे की संध्याकाळी दीपदान करायचं का आणि किती दीपदान करायचं? तर संध्याकाळी 2 दीपदान करायचे. आणि का? तर का करायचं? तर एक दिवा हा आपल्या घरासाठी आणि दुसरा दिवा हा आपल्या पितरांसाठी म्हणजे पूर्वजांसाठी. तर संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळताना घराच्या उंबरठ्यावर किंवा अंगणात 2 मातीचे दिवे लावायचे आणि शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा, नाहीतर साधा तेलाचा दिवा लावला तरी चालेल. आणि पहिला दिवा असतो तो देवासाठी, आपल्या कुलदेवतेला आणि घराच्या रक्षणासाठी. आणि दुसरा दिवा पितरांसाठी, म्हणजेच आपल्या आजी आजोबा, पणजोबा, आईवडील जे आपल्याला सोडून गेलेले आहेत ना, त्यांच्यासाठी. आणि दिवा लावताना आपण मनातच साधं बोलायचं फक्त, आमच्या पितरांनो, तुमची कृपा आमच्या घरावर राहू द्या आणि आम्हाला आशीर्वाद द्या, बस इतकंच. यात मोठं मंत्र आहेत का? नाही. मोठे विधी करायची गरज आहे का? काहीच नाही. फक्त मनापासून आपण जे केलेलं स्मरण असतं ना, ते खूप सर्वात मोठं असतं. तर दीपदानाचे फायदे काय होतात? आपण दीप लावल्यावर, दीपदान केल्यानंतर तर आपले जे घरातले वातावरण असतं ना, ते शांत होतं आणि आपल्या घरात सतत वादविवाद होत असतील तर ते कमी होत असतात. आणि जे आपले कामं अडकलेली असतात ती सुद्धा आपली हळूहळू मार्गी लागतात. तर पितृदोष असल्याचा त्रास आपल्याला कमी व्हायला सुरुवात होते. आणि जे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा वाढत असते. तर अजून एक गोष्ट सांगते. अनेक अनेक माणसं अमावस्येला अंगणात दिवा लावतात. गावाकडची जी माणसं असायची पूर्वी, ते अंगणात दिवा लावायचे, थोडं पाणी आणि तीळ अर्पण करायचे. कारण त्यांना माहीत असतं की ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे, वाढवलं आहे, त्यांना विसरायचं नसतं. जर शक्य असेल तर अमावस्येच्या दिवशी एखाद्या गरजूंना अन्नदानसुद्धा करा. एखाद्या कावळ्याला, एखाद्या गाईला किंवा कुत्र्याला थोडं अन्न द्या. हे सगळं पितरांच्या स्मरणार्थ केलं जाते बरं का. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भीतीपोटी काहीही करू नका. तुम्ही श्रद्धेने करा. पितर आपल्यावर रागावलेले नसतात. ते फक्त आपली आठवण ठेवावी इतकीच त्यांची अपेक्षा आपल्याकडून त्यांनी अपेक्षा करतात. अनेक वेळा लोक म्हणत असतात की आमचं नशीबच आम्हाला साथ देत नाही. पण जेव्हा आपण आपल्या पूर्वजांना मान देतो ना, त्यांचं स्मरण करतो ना, तेव्हा त्यांची कृपा आपल्या घरावर राहते आणि घरातील पितृदोष हळूहळू आपला कमी होत असतो. तर आज अमावस्या असेल, आज अमावस्या आहे, तर संध्याकाळी 2 छोटे छोटे दिवे नक्की लावा. मोठा खर्च आपल्याला काही एक करायचा नाही, मोठी पूजा करायची नाही, फक्त श्रद्धेने आणि कृतज्ञतेने 2 दीपदान करायचे आहेत. शेवटी एवढंच सांगते, ज्या घरात पूर्वजांचा सन्मान होतो ना, त्या घरात सुख शांती नांदते, असं आपल्या जुन्या लोकांनीही सांगितलेलं आहे. आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही अमावस्येला पितरांसाठी दीपदान करत असता का? आणि तुम्हाला कधी पितरांची कृपा जाणवली आहे का? तर भक्तांनो, जर ही माहिती तुम्हाला चला तर मग ही माहिती तुम्हाला आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या कुटुंबात, नातेवाईकांना आणि मित्रांसोबत जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशाच माहितीचा फायदा होईल. आणि चला, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे असलेले बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा, म्हणजे असेच आध्यात्मिक आणि उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.